टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोल्हापूर महानगरपालिकेच्या बेशिस्त कामाला एकेकडे कोल्हापूर शहरातील नागरिक संतापलेले असतानाच आता लोकप्रतिनिधींना देखील महानगरपालिकेतले अधिकारी जुमानत नाहीत का, अशा पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित झाला आहे। कारण कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी काल महानगरपालिकेमध्ये एक आढावा बैठक घेतली। या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी कोल्हापूर शहरातील रस्ते, पाणी, कचरा अशा महत्त्वाच्या विषयावर जवळपास तासभर बैठक घेऊन अधिकाऱ्यांची एक प्रकारे झाडाझडतीच घेतली। आणि या बैठकीनंतर त्यांनी थेट या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला। 15 दिवसात कामात सुधारणा करा असा इशाराच त्यांनी या निमित्तानं दिलेला आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्यासाठी अल्टिमेटम देण्याची वेळ का आली? काल आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि या सगळ्या बैठकीनंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर देखील आपला संताप कसा व्यक्त केला, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि आपण पाहताय TV9 वेब एक्सप्लेनर। कोल्हापूर महानगरपालिकेत गेल्या 5 वर्षापासून प्रशासक राज आहे। या 5 वर्षाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून कोल्हापूर महानगरपालिकेला वेगवेगळ्या विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला। मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून देखील आज कोल्हापूर शहराची अवस्था जैसे थे आहे। खड्डेमय रस्ते, बेशिस्त पार्किंग, ठिकठिकाणी पडलेला कचरा अशी स्थिती सध्या कोल्हापूरची आहे आणि याला कोल्हापुरातील जनता अक्षरशः वैतागलेली आहे। नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून आपला संताप व्यक्त तर करत आहेतच, मात्र आता लोकप्रतिनिधींना देखील महानगरपालिकेतील अधिकारी जुमानत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या सगळ्या संदर्भात वेळोवेळी आंदोलनं केली, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी त्या संदर्भात आढावा बैठका घेतल्या, मात्र या बैठकांपलीकडे कोणतीही सुधारणा होत नसल्याचंच या सगळ्यामधून दिसून येते। याच अनुषंगानं ज्या तक्रारी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे प्राप्त होत आहेत, त्या अनुषंगानं त्यांनी काल कोल्हापूर महानगरपालिकेत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली। ज्या बैठकीमध्ये त्यांनी कोल्हापूर शहरातील खड्डे, रस्ता, त्याचबरोबर पाणी, कचरा, पतदेवे आणि अन्य विषयांसंदर्भात बैठक घेतली। जवळपास तास ते दीड तास ही सगळी बैठक घेतली आणि या बैठकीत अक्षरशः राजेश क्षीरसागर यांनी या सगळ्या कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। गेल्या अनेक वर्षांपासून तेच प्रश्न, तेच मुद्दे या सगळ्या बैठकीदरम्यान येत आहेत असं देखील त्यांनी या सगळ्या बैठकीमध्ये सांगितलं। त्यामुळेच एकूणच हे सगळे महानगरपालिकेतले अधिकारी नक्की काम करतायत का, असा देखील प्रश्न निर्माण होतोय। एका बाजूला विकास कामांच्या बाबतीत नागरिकांकडून अशा पद्धतीनं नाराजी व्यक्त होत असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापूर महानगरपालिकेतील वेगवेगळे घोटाळे देखील समोर येत आहेत। नुकताच काही दिवसापूर्वी ड्रेनेज घोटाळा समोर आला होता, ज्यामध्ये तब्बल ठेकेदारानं 85 लाखाचा अपहार केल्याचं समोर आलं होतं। असा सगळा अनागोंदी कारभार या सगळ्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेला कोणी वाली राहिला आहे का, असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांनी काल जी बैठक घेतली, त्यांनी या बैठकीमध्ये 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे हाताळले, ज्यामध्ये झोपडपट्टी धारकांना कार्ड वाटप, त्याचबरोबर शहरात 110 कोटी रुपये रस्त्यासाठी खर्च करून देखील पहिल्याच पावसात ज्या पद्धतीनं रस्ते खर्च झाले आणि त्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, त्यावर देखील राजेश क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली। दुसऱ्या बाजूला कचरा उठाव होत नाही, त्यामुळे देखील त्यांनी ज्या पद्धतीनं तक्रारी येत आहेत त्याचा एक प्रकारे पोलखोलच या सगळ्या बैठकीदरम्यान केला। दुसरीकडं आता सण येत आहेत, गणेशोत्सव आहे, त्याचबरोबर नवरात्रोत्सव देखील आहे आणि या सगळ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक कोल्हापूर शहरामध्ये येणार आहेत आणि अशा परिस्थितीत कोल्हापूर शहरामध्ये हे असलेलं बेशिस्त पार्किंग असेल किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्याचा सामना त्या सगळ्या भाविकांना देखील करावा लागणार आहे आणि त्या अनुषंगानं यात कोणतीही कसर राहू नये किंवा या सगळ्या बेशिस्त पार्किंग किंवा अन्य पार्किंगच्या सोय असेल, या सगळ्या संदर्भात देखील काटेकोर नियोजन करण्याच्या सक्त सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी या सगळ्या बैठकीदरम्यान दिलेल्या आहेत। कोल्हापूरवासियांची अपेक्षा आहे की खरं तर या बैठकीनंतर तरी किमान महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना जाग येईल आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काही प्रमाणात काय होईना निघेल। कारण जवळपास तास ते दीड तास अगदी अक्षरशः अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी एक प्रकारे या सगळ्या अधिकाऱ्यांना
प्रत्येकाने आपापल्या कामाची जबाबदारी ठरवून घ्या आणि 15 दिवसात या सगळ्या कामामध्ये सुधारणा झाली पाहिजे असा इशाराच त्यांनी एक प्रकारे दिलेला आहे। आणि त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्या इशाऱ्यानंतर तरी हे कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी त्यातून काही बोध घेणार का आपल्या कामामध्ये सुधारणा करणार का आणि त्यातून कोल्हापूरकरांना काही दिलासा मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच ज्या पद्धतीनं महानगरपालिकेचे अधिकारी इतर बैठका ज्या पद्धतीनं होतात त्या पद्धतीनं याकडे दुर्लक्ष करतात की राजेश क्षीरसागर यांनी दिलेला जो काही इशारा आहे तो अगदी गांभीर्यानं घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।